नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाटा पापड। तर तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल की आपले पापड किती खुसखुशीत झाले ते। तर बघा मी तुम्हाला एक तळून दाखवते। तर कढईसुद्धा पुरत नाही एवढी मोठा आपला पापड बनून तयार होतो। तर बहुतेक वेळा आपण साबुदाणा भिजवूनच पापड बनवतो। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 400 ग्रॅम साबुदाणा घेतलाय, तो आपण खमंग असा भाजून घेणार आहोत। साबुदाणा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आणि 5 मिनिटं फक्त आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर हा आपला साबुदाणा भाजून झालाय। तर मी एका ताटात काढून घेते। आपला साबुदाणा काढून घेतलाय मी प्लेटमध्ये। आता हा आपण थंड करून घेऊया। तर आपला साबुदाणा थंड झालाय, हा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। तर आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची साबुदाण्याची। तर हे असे मी साबुदाण्याची पावडर बनवून घेतली। तर ही पावडर आपल्याला अशीच वापरायची नाही, ही आपल्याला चाळून घ्यायची, कारण याच्यामध्ये जर एखादा साबुदाणा जर राहिला तर आपला पापड फुटू शकतो। म्हणून आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे। हे असं आपलं पीठ चाळून झाले। तर साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी मी इथे 1.5 किलो बटाटा घेतलाय। तो 2 ते 3 शिट्ट्या करून घेतले कुकरमध्ये आणि थंड करून घेतले। जास्त थंड नाही झाला, थोडीशी वाफ निघते याच्यामधून। तर आता मी हे बटाटे सोलून घेते सगळे। तर बटाटे आपले सोलून झाले। तर आज आपण पूर्णाच्या चाळणीवरती बटाटा किसून घेणार आहोत। असा जर बटाटा किसला ना तर बटाट्याचे अजिबात तुकडे राहत नाहीत आणि याने पापड बनवताना चिकटपणा पण छान येतो बटाट्यांना, म्हणून आपल्याला असे किसून घ्यायचे बटाटे। तर हे असे मी बटाटे सगळे किसून घेते। हे अगदी पटकन होतात। बटाटे शिजलेले असले ना चांगले तर पटकन होऊन जातात। तर बटाटे माझे किसून झालेले आहे सगळे। आता आपण याच्यामध्ये घालण्यासाठी मी हिरवी मिरची घेतले, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेते। तर मी मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेतली मिरच्यांची। तर इथे आपण जो बटाटा किसला होता तो घालून घेतलाय। आपण साबुदाण्याची पावडर बनवली होती ती पण सगळी घालून घ्यायची। त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक केली ती घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घातलंय। तर साबुदाणा बटाटा पापड बनवताना किंवा कुठलाही उन्हाळी पदार्थ बनवताना याच्यामध्ये मीठ बेतानेच घालायचं, कारण हा जो पदार्थ आहे तो उन्हाने जर वाळला ना तर खारटपणा येऊ शकतो, म्हणून मीठ कमीच घालायचं। तर आता मी हे जे पीठ आहे ते हाताने मळून घेते। तर याला पाणी वगैरे अजिबात घालायची गरज लागत नाही। ज्या बटाट्याच्या पाणी सुटतं ना बटाट्यानं त्याच्यामध्येच आपल्याला हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। आपलं पीठ मळल्यासारखं एकदम मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे असा गोळा बनवून घेतलाय मी। अगदी आपल्या गव्हाच्या पिठाच्या गोळ्यासारखा गोळा बनवून होतो। तर हा आपण एक अर्ध्या तासासाठी भिजू देणार आहोत। तर हे अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते। तर हे अर्धा तास झाल्यानंतर आपण हे पीठ जे आहे ते वाफवून घेणार आहोत आता। तर मी हे एक पातेले घेतले स्टीलचं, याच्यामध्ये हा गोळा ठेवलाय आणि तो आपण पाण्यावरती वाफवून घेणार आहोत। मी एक पातेले गॅसवरती ठेवले, याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातले आणि ते पाणी उकळून घेतले। तर याच्यामध्ये आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत। 15 ते 20 मिनटं फक्त वाफवायचे आपल्याला। तर हे 15 ते 20 मिनटं झालेले आहेत। पीठ आपलं वाफवून झालंय। तर मी काढून घेते। तर पीठ खूप गरम आहे म्हणून मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेते पीठ सगळं। हे असे पापड बनवले ना तर अजिबात चिकटत नाही, तुकडे पडत नाहीत, चिरत नाहीत पापड। अगदी वेगळी रेसिपी आहे। तर हे पीठ मी सगळं काढून घेतलंय आणि हाताने परत एकदा मिक्स करून घेणार आहे। हे पीठ थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। थंड झालं ना तर हे पीठ थोडंसं रबरासारखं होतं, म्हणून आपल्याला लवकरच मळून घ्यायचं आहे। तर हे असा गोळा बनवून घेतलाय मी। थोडंसं चिकट होतं पण तरी तसंच हात लावून असं मळून घ्यायचं पीठ। याला आपण एक थेंबही तेल न घालता आपण पापड बनवणार आहोत, कारण तेल जर घातलं तर पापडांना वास येतो, म्हणून आपल्याला तेल तूप काहीही न वापरता आपण हे पापड बनवणार आहोत आज। तर मी पापडाचा जो पिठाचा गोळा आहे तो बनवून झाला आहे आपला। तर आपण याचे आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊया पापड बनवण्यासाठी। तर मी एक लिंबाच्या आकार एवढा गोळा बनवून घेतलाय, तो थोडासा हातावरती मळून घ्यायचा आणि असे मी गोळे बनवून ठेवते। हे सगळे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले पहिले आणि नंतर आपण
पापड बनवणार आहोत. तर हे पहा आपले गोळे बनून झाले. तर मी इथे पुरी यंत्र घेतले, याच्यावरती एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये गोळा घालायचा आणि वरतून आपल्याला जे पुरी यंत्र आहे ना ते असं दाबून घ्यायचे. हे पापड आपल्याला गरम गरम असतानाच बनवायचे. तर हे पहा आपला असा पातळ मस्त असा पापड तयार झाला आहे. तर आता मी हे पापड जे बनवले ते आपण कडक उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे वाळून घ्यायचे आता. तर हे पहा मी असे जास्त ऊन नव्हतं माझ्याकडे, सकाळी सकाळी बनवले म्हणून कमी ऊन होतं. मी सकाळी सकाळी लवकर बनवले होते. हे पापड आता मी वाळायला घालून घेते सगळे. तर हे पहा असे पापड माझे बनवून झालेले सगळे. हे आपल्याला कडक उन्हामध्ये आपल्याला वाळून घ्यायचे. आपल्याला हे पापड 2 ते 3 तास असेच आपल्याला कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे. तर हे आपले 2 ते 3 तासानंतर आपल्या जे पापडांच्या कडा होत्या त्या सुटायला लागलेल्या आहे, म्हणून मी याची दुसरी बाजू उन्हाला, कडक उन्हाला वाळून घेणार आहे. हे असे जर पापड जर आपण लगेच उलटवले ना तर पापड गोल पोहत नाहीत. गोल म्हणजे असे वाटीचा आकार येत नाही, असा एकदम स्ट्रेट राहतो पापड. तर हे पहा असे आपले सगळे पापड मी दुसरी बाजू पण उलटून घेतली आणि हे पापड आपले 3 ते 4 दिवस आपण कडक उन्हात वाळून घेणार आहोत. तर आपले हे 3 ते 4 दिवसानंतर बघा पापडांना किती सुंदर कलर आला आहे, अगदी पातळ झालेत. तर आपल्या साबुदाणा बटाटा पापडांची रेसिपी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला एक तळून दाखवते. तर साबुदाणा न भिजवता साबुदाणा बटाटा पापडची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.